बातमी पुण्यातून पुणे शहरात देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुण्यात पावसाला सुरुवात झालेली आहे। गेले 2 दिवस पुणे शहराचं तापमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं। मात्र आता पुण्यात पाऊस पडल्यानं उकड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। आपण बघतोय विदर्भात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला। इकडे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आहे। पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। 41 अंश सेल्सिअस तापमान झालं होतं। मात्र पावसामुळे आता पुणेकरांना काहीसा गारवा अनुभवायला मिळतोय। पुणे शहरातील हे दृश्य आपण बघतोय। वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर आवड आपल्यासोबत आहेत। सागर, एकीकडे बघतोय की एकीकडे 41 अंशांपर्यंत तापमान गेलं होतं। मात्र या पावसामुळे कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळालाय। कुठल्या भागामध्ये पाऊस झालेला आहे? आपण बघतोय सागर यांच्याशी आपला फोन जोडला गेला नाही काही तांत्रिक कारणामुळे, पण आपण बघतोय ही दृश्य बघतोय। पुणे शहरातील ही दृश्य आहेत। पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। आपल्याशी सागर आवड पुन्हा जोडले गेले। सागर, आपण बघतोय पुणे शहराच्या अनेक भागात पाऊस झालेला आहे। काय अधिक माहिती समोर येते? नक्की आपण जर पाहिलं तर पुण्याच्या उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। धायरी असेल, खडकवासला असेल, त्याचबरोबर कर्वेनगर, कात्रज परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला होता। गेले 2 ते 3 दिवस पुण्याचं तापमान हे 40-41 टेम्परेचर होतं। पुणेकर उकाड्याने हैराण झालेले होते। या पावसामुळे पुणेकरांना दिलासा मिळालेला आहे। अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या ज्या आहेत त्याही पडलेल्या पाहायला मिळतात आणि पुढील 2 ते 3 दिवस पाऊस निश्चितच सागर, आणि या अशा अचानक आलेल्या पावसामुळे मात्र फेरीवाल्यांची आणि काही नागरिकांची देखील तारंबळ उडालेली आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।